तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे आज श्रावण चालू होतोय बरं का। तर श्रावण महिन्याच्या आपल्या रसिक मायबापांना आणि जे कोणी व्हिडिओ पाहताय त्या सर्वांना अगदी श्रावणी शुभेच्छा बरं का मित्रांनो। तर आता श्रावण महिना आहे आणि आजपासून म्हणजे 2 दिवस झालं थंडी वातावरण एकदम असं चेंज झाले आणि दिवस म्हणजे दिसनाच बरं का। सूर्य तर काय 2-3 दिवस झालं दिवसभर दिसना। आजपासून तर इतकं भयानक वातावरण झालंय की गार थंडगार वातावरण झालंय आणि हा श्रावण महिना पूर्णपणे मला वाटतंय थंडीचाच जाईल असं तर वाटतंय बाबा मला। मग आता पुढे त्याचं काय सांगता यायचं नाही, पण श्रावण महिना हा खूप म्हणजे खूपच थंडीचा चाललाय बरं का। आणि आज जर सुरुवात इतकी वाऱ्याची भयंकर वारा थंडीचा आहे आणि आमचं पालावर तर काय सगळं गारठच गारठ आहे, त्यामुळं काय म्हणजे जास्त हे नाही। पण श्रावण महिना इतका म्हणजे थंडीचा यंदा आहे की असं वाटतंय मला मित्रांनो। तर खरंच तुम्हाला पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि श्रावण महिना ज्यांनी कोणी पाळलाय बाबा म्हणजे शाकाहारी पूर्णपणे असतं आणि मांसाहारी बंद आहे त्यांच्यासाठी स्पेशल श्रावण महिन्याच्या त्यांना बी शुभेच्छा। आणि जे श्रावण महिना पाळत नाही त्यांना बी शुभेच्छा बरं का मित्रांनो। तर सर्व रसिक मायबापांना पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा। तर चला पाहूया आपला आजचा हा ब्लॉग। चालत 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 आलो मित्रांनो आपण घोड्याजवळ आणि इकडे पाळी घातलेली रान आहेत बरं का वावर। त्या वावराने चांगलं म्हणजे घोड्याच्या तोंडाला येण्यासारखं खायला आहे। तर मग म्हणलं आता गोडी बदलायची आणि गोडी जर समजा आपण सांगडी घालून इकडे हाणल्या तर आजूबाजूला पिकं आहेत आणि ते पिकात जायची म्हणजे जाते तर गोडी। आणि दुसरी गोष्ट अनुसाया लक्ष ठेवील पण बिराडापासून खूप लांब असल्यामुळं बारकी पोर बी सोडून जाता येत नाही, पोर रडते। मग अशी बदलून बदलून 2-3 वेळा बांधली का नाही की फुकते। तर आपला मोरा घोडा आहे मित्रांनो आणि व्यवस्थित असं म्हणजे बदलून बदलून ठोकले की खाऊन फुकते तर नाही काय अडचण। दुपारी पाणी पाजायचं रात्रभर आता बांधली होती एका जाग्यावर 2-3 वेळा बदलून बांधली की टेन्शन नाही। आणि इकडे आपली घोडी तर अशा प्रकारच्या मित्रांनो चारा आहे घोड्यांना। सुंदर अशी आपण दोन्ही घोडी बदलली तर मित्रांनो। तर चला आता वाड्यावर जायचं, लहान मुलींना या वातावरणामुळे सर्दी झाली आणि त्यामुळं दवाखान्यात जायचंय बरं का। तर चला डायरेक्ट दवाखान्यात आलो बरं का। आणि आकुबाईला सुंदर अशी वाफ देते अनुसाया, तिने नाकाला लावून धरले आणि रुक्मिणीला घेऊन बसलोय मी। वातावरणामुळे सर्दी खोकला झालाय त्यांना, ते त्यांना आणले ते दवाखान्यात वाफे देऊन। आता आकुबाई आमची पिती औषध क्लिअर होणार आता। कसलं वाटला का? 1 नंबर वाटलं का? तिकडे बघ बरं फनात 1 नंबर म्हणा। 1 नंबर आहे का बाई औषध? कडून आहे ना? गुचट गुलचाट आहे होय। बर बर पे हा पे ते बी प्यायचं। बाळाची तुझं एकटं तेवढंच आहे बाई, ती बाळाचं आहे। सर्वांनी आज सर्वांनी निघला नाही का हो? हा आज निघला श्रावण। दरवर्षी पहिले पाळ्या पाळ्या सुटायच्या पंचमाली की आता पंचमाली जवळ आली आता 2-4 दिवस। 29 तारखेला पंचमी आहे ना वाटतं, नागपंचमी म्हणजे अजून 2-4 दिवसांनी आहे। हा रामभाऊनी नेल्या ते मेंढरा हालून तो वरत जीवन जा तुम्ही मेंढरा का। बरोबर जातो गावात वाप द्यायला गेल्यामुळे त्यांनी नेली तर हालून। मग काय त्यांना काळजी नाही एवढी, लक्ष्मी बसून कशी ठेवणार ती तरी। कालवण कशीच केली? बटाटा खिसून। बटाटा खिसून केलाय का? बर। आणि काय केलं रे? या पावसाच्या वातावरणामुळे लवकर मेंढर हलवायला लागते ते। लांब तर एखादं म्हणणार बेसनच आहे, बेसनच आहे पण ते बटाटा खिसून केलेले आहे ना। बर कांदा दे मला एक चिरून मस्त पैकी आणि जेवतो। तर मित्रांनो सुंदर असं जेवण झालं। हिरोंड आपल्या पालाच्या पुढे लावली आणि दाजींनीच कोकरी धरली बरं का। तरी 2 मेंढरात कोकरी राहिली ते थोडी मोठी असल्यामुळे त्यांना काय म्हणजे ओळखत नाही आली माझी कोकरी। तर आपली कोकरी वाघरीत टाकली
आणि जेवण झालंय. आता मेंढराकडे जायचंय बरं का मित्रांनो. मी थोडं मला उशीर झाल्यामुळे त्यांनी मेंढर हलवून नेली. तर चला मेंढराकडे जायचंय आणि जाऊ का रे? ह्यांना वाऱ्यात फिरून देऊ नका हो. नाही वाय जरा दटव त्यातली त्यात काय झाले हे वार बेकार सुटले हो का. अशा प्रकारे आभाळ आले ना वार सुटले. तुम्ही पाहू शकता इथं पाल हालतय कसं असं गार जुळूक सुटली. काठी कुठे आहे माझी? ती मोडली बरं दुसरी. मित्रांनो आता मेंढराकडे आलोय बरं का. मेंढरा हलवून दाजीने आणली होती तर मेंढरा जवळ आलोय मी आता. तर एका प्रेक्षकाने विचारलं होतं नेमकी मराड म्हणजे काय बाबा. तर मराड आपण प्रत्येक मेंढपाळ म्हणतो आम्ही मराठी होय मराठी होय. तर मराड नेमका काय विषय तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक मेंढपाळाची मराड असते बरं का. कारण त्याचा विषय असा असतो तर आपलं गाव असतं. गाव सोडून गावापासून साईडला राहायचं आपण म्हणजे मेंढपाळाने बरं का. का तर गावात म्हणजे आमचं धनगर वाडे असते. म्हणजे धनगर आम्ही मेंढपाळा समजा आमच्या तिथं सगळे धनगर लोक असते. तर एक नाही दोन नाही 4 5 6 10 15 खांडा असते. म्हणजे मेंढर 10 15 जणांकडे समजा असली तर 15 जणांना आमच्या गावात रान पुरत नाही का नाही. त्यामुळं मग गावापासून थोडस साईडला जायचं. एखाद्या ठिकाणी रान बघायचं 5 10 एकर 20 एकर 50 एकर पडीत रान मोकळं रान. मग ते रान विकत घ्यायचं बाबा 10,000ला 20,000ला विकत घेतलं का नाही. समजा उदाहरणार्थ मी आपल्या गावापासून 6 किलोमीटर ते 5 किलोमीटर अंतरावर साईडला आहे करगळ वस्ती म्हणून म्हणजे पाहुण्याच्या शेजारीच आहे. इथं रान आहे त्यांचं. त्या रानात मी चारतो आणि त्यांचं एकच खांड आहे आणि माझं एक खांड. आता त्या रानात इथं येऊन म्हणजे आता घरनं इथं 6 किलोमीटर रोजच्या रोज आणायला काही जमत नाही. त्यामुळे मग इथंच मराड घालायची इथंच राहायचं आणि इथंच चारायचं. इथं एका जाग्यावर 4 महिने एका जाग्यावर राहणं किंवा महिना 2 महिने एकाच जाग्यावर तळ म्हणजे त्याला मराड म्हणायचं बरं का मित्रांनो. तर अशा प्रकारची आपली मराड एका जाग्यावर पाल द्यायचं. वाघर द्यायची. वाघर म्हणजे ताराची वाघर द्यायची बरं का. कारण एका जाग्यावर असलेल्या लांडग्याचं ह्याचं भीती नसते. मग याला अशा प्रकारे मराड म्हणते तर मित्रांनो. तर सुंदर असा आजचा आपला विषय आणि श्रावण महिना आजचा चालू झाला मित्रांनो. वातावरण अगदी पावसाचं म्हणजे बरं सकाळपासून दिवस काय दिसला नाही. आता जवळजवळ 12-1 वाजली तरी सुद्धा दिवस दिसत नाही आणि बारीक बारीक शितोड चालू आहेत बरं का. आणि ह्या वातावरणामुळं लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा म्हणजे बाधत. त्यामुळं सावध राहा मित्रांनो आणि कानाला बांधा किंवा नाही का असं म्हणजे वाऱ्यात जास्त फिरू नका. आता या आम्हाला तर फिरावं लागतं कारण आता मेंढर येतं म्हणल्यावर इलाजच नाही आणि हे फिरावंच लागणार आहे. आणि जर समजा नाही फिरलं तर त्यांच्या पोटात जाणार नाही आणि त्यांच्या पोटात नाही गेलं तर मग विषय कसा आहे तुम्ही विचार करा मित्रांनो. त्यामुळं आम्हाला एका जागेवर बसून जमत नाही. जरी आजारी पडलो ना तरी त्यांच्या पाठीमागे यावंच लागतं. तर उद्या मी उद्घाटनाला जाणार आहे दौंडला. तर उद्याचा ब्लॉग बघा मित्रांनो कसं काय आहे. एक म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे त्यांनी मला बोलावलंय उद्घाटनाला. त्यांनी एक दौंडमध्ये शॉप खोललाय म्हणजे ह्याचा ड्रायफ्रूटचा शॉप खोललाय. तर त्याचं उद्घाटन आहे. तर उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावलंय बरं का. तर थांबतोय तर मित्रांनो. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या बरं का. आजच्या पुरतं एवढंच.